नमस्कार मित्रांनो, मी गणेश वनकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एक नवीन पदासाठी सरकारी नोकरीची जाहिरात आलेली आहे आणि ही जाहिरात जे कोणी माजी सैनिक असतील त्यांच्यासाठी ही जाहिरात महत्त्वाची असणार आहे, कारण की याच्यात फक्त माजी सैनिक हेच लोक जे आहेत तर ते अप्लाय करू शकतात. लक्षात घ्या, पदाचं नाव आहे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किंवा उपसंचालक गट. म्हणजे ग्रुप ए ची पोस्ट आहे. क्लास 1 ऑफिसर बनण्याची तुम्हाला इथं संधी असणार आहे. जागा इथं किती आलेल्या आहेत? 21 जागा आलेल्या आहेत. आता या पदाविषयी याच्याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षांचा पाया तो म्हणजे स्टेट बोर्ड. या स्टेट बोर्डची आपण फाउंडेशन बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली. या फाउंडेशन बॅच मध्ये 5वी असो 6वी असो, 5वी ते डायरेक्ट 12वी, नवीन जुने जे काही स्टेट बोर्ड परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असतात त्यांच्यामधील जी माहिती परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असते, क्रक स्वरूपात लागते, ती संपूर्ण माहिती, ते व्हिडिओ लेक्चर्स, त्या नोट्स सगळं तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहे. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या कोर्सला एनरोल करा. सोबत याची फीज आपण सगळ्यात कमी ठेवलेली, फक्त 99 रुपये ॲज अ टोकन अमाऊंट जे आहे तर आम्ही तुमच्याकडून जे आहे तर ते घेत आहोत. बघूया जाहिरात. बघा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडून यांची या पदासाठी जाहिरात आहे. लक्षात घ्या. बघा, याच्यामध्ये एससी ला 3 जागा आहेत, एसटी ला 2, विजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी यांना 1-1 जागा, एसीबीसी ला 1 जागा, ईडब्ल्यूएस ला 1, ओबीसी ला 3 आणि ओपन ला 5. म्हणजे बघायला गेलं तर 21 जागा या चांगल्या जागा आहेत, कारण की त्याच्यासाठी पात्रता पण तशीच ठेवलेली त्यांनी. पुढे बघा, 20 मार्च 2026 पासून तुमचे अर्ज हे सुरू होणार आहेत आणि लास्ट डेट असणार आहे 9 एप्रिल 2026. हे लास्ट डेट जे आहे तर तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. आता पुढं लक्षात घ्या, आता इथं सगळ्यात आधी पेमेंट बघूया आपण. पेमेंट किती दिलं जातं, कारण की ते फार महत्वाचं आहे. S23 म्हणजे इथं लक्षात घ्या, उपजिल्हाधिकारी याचं पेमेंट होतं S20, म्हणजे तुम्ही त्याच्याही वरचे अधिकारी जे आहेत तर ते बनतात सुरुवातीलाच. S23 67,700 ते 2,08,700. बापरे, जबरदस्त पेमेंट इथं पाहायला मिळतं. वयाची अट ही 18 ते 55, 55, 55, 55, 55, 55. तुम्ही म्हणाल हे 55 का बरं? अरे इथं फक्त माजी सैनिकांना सांगायचे, माजी सैनिकांना इथं 55 अट जे आहे तर ते टाकून दिलेली आहे. आता पात्रता काय सांगितलेली लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल इंग्लिश मध्ये कसं काय आला अचानक लगेच, तुम्हाला समजून सांगतो. याच्यामध्ये काय म्हटलंय, त्यांनी काय सांगितलेलं आहे की याच्यासाठी माजी सैनिक अप्लाय करू शकतो. माजी सैनिक, माजी सैनिक फक्त. याच्यामध्ये अट आहे की तो आता सर्व्हिस मध्ये नसावा, तो मेजर रँकचा पाहिजे, म्हणजे मेजर रँकचा चालेल आणि त्याच्या वरचे जे रँक आहेत ते फॉर्म भरू शकतात. मेजर आणि त्याच्या वरचे जे फॉर्म आहेत तर ते भरू शकतात. लक्षात घ्या, त्याला मराठी भाषा ही आली पाहिजे. समजा जर मेजर रँकचे ऑफिसर अवेलेबल नाही झाले तर लेफ्टनंट रँकचे पण चालतील. इथं वापरलेले कुठे शब्द येतो, हॅज सर्विंग रँक ऑफ लेफ्टनंट. मग लेफ्टनंटच्या वरचे जे अधिकारी आहेत ते पण चालतील. म्हणून मेन सांगायचं काय, लेफ्टनंट वरचा जो कोणी अधिकारी असेल तो फॉर्म भरू शकतो. मेजरचा जो कोणी वरचा अधिकारी असेल तर तो इथं फॉर्म जो आहे तर तो भरू शकतो. कोण कोण फॉर्म भरू शकते इथं नाही यादीच दिलेली, म्हणजे तुमच्या पोस्टमध्ये हे नाव असतील, लक्षात घ्या, पोस्टमध्ये हे नाव असतील तर तुम्ही अप्लाय करू शकता. बघा, लेफ्टनंट, कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल, कर्नल, ब्रिगेडियर, मेजर जनरल, लेफ्टनंट जनरल, जनरल, फील्ड मार्शल इन द इंडियन आर्मी, हे आर्मीची नावं. सब लेफ्टनंट, 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 कमांडर, कमांडर, कॅप्टन, हे सगळे रिअर ऍडमिरल, व्हाईस ऍडमिरल. तर हे जेवढेही तुम्हाला इथं नाव दिसत आहेत, ही जर तुमची पोस्ट असेल आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स मध्ये तर तुम्ही फॉर्म भरू शकतात. लक्षात घ्या. आणि ह्या 21 जागा फक्त तुमच्यासाठी असणार आहे. सध्या तरी त्यांनी सांगितलेले की आम्ही फक्त मुलाखत घेऊ. जर समजा अर्ज खूपच जास्त आले तर त्यावेळी आम्ही काय करू, एक चाळणी परीक्षा जी आहे घेऊ आणि या चाळणी परीक्षेचा दिनांक, परीक्षेचं स्वरूप, परीक्षेचं माध्यम, अभ्यासक्रम सगळं काय आयोगाच्या वेबसाईटवर तसेच तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवर जे आहे तर ते पाहायला मिळणार आहे. आणि लक्षात घ्या, सरकारी नोकरीची कुठली जाहिरात असेल आणि खास करून माजी सैनिकांना अनेक जाहिरात येतात, त्यांना माहितीच होत नसतात. मग मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुम्ही हे चॅनल जॉईन करून ठेवा, कारण की याच्यावर माजी सैनिकांना असलेल्या जाहिराती विशेष करून आपण कव्हर करत असतो. म्हणून हे चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा. ओके, या सगळ्या काही गोष्टी असणार आहेत. सोबत बघा, इथं अर्ज करताना लक्षात घ्या, जे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र आहे ते 26-27 किंवा 25-26 दोघेही कोणतेही वर्ष असेल तरी चालणार आहे. जे नॉन क्रिमिनल एनसीएल ते 25-26 किंवा 26-27 या दोघांपैकी कोणत्याही वर्षी व्हॅलिड असणार असेल तर तुम्ही इथं फॉर्म भरू शकता. ओके, बाकी परीक्षा शुल्क दिलं असेल. ओके, ठीक आहे, दिलेलं आहे. 719 रुपये आणि 449 रुपये एवढं परीक्षा शुल्क जे आहे तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतात. बाकी एवढीच काही डिटेल्स दिलेली, जास्त दिलेली नाही. बाकी सर्व डिटेल्स तुम्हाला आयोगाच्या संकेतस्थळावर तसंच आपल्या या चॅनलवर वेळोवेळी देण्यात येतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.